मागील भागात कल्याणी देवी आणि तनिषा समोर बसल्या होत्या आणि रणवीर तिला स्वतःच्या हाताने भरवत होता. नियाचे हृदय वेगाने धडधडू लागले होते. तिने संकोचाने नजर खाली झुकवली आणि तो घास खाल्ला. रणवीरच्या या हळूवार आणि आदरयुक्त वागण्याने नियाच्या मनात त्याच्याबद्दल एका नवीन प्रेमाचा जन्म होत होता. तिच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचा एक थेंब घसरला, जो रणवीरने आपल्या बोटाने पुसला. आता पुढे दुपारी 12 वाजता वर्मा कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये रणवीर त्याच्या कॅबिनमध्ये बसून एक फाईल पाहत होता. पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर सकाळी नियाचा तो थकलेला पण निखळ चेहरा येत होता. तेवढ्यात कॅबिनचा दरवाजा उघडला आणि त्याचा बालमित्र व मुख्य कायदेशीर सल्लागार अमन आत आला. काय रे रणवीर, मी ऐकले ते खरे आहे का? अमनने आश्चर्याने विचारले. तू लग्न केलेस, तेही एका रात्रीत, आणि तुझ्याच कंपनीत काम करणाऱ्या एम्प्लॉईशी? रणवीर खुर्चीत मागे टेकून बसला. त्याने एक मोठा श्वास घेतला. हो अमन, मी लग्न केले आहे. पण का रणवीर, तू तर कधी लग्नाच्या भानगडीत पडणारा माणूस नव्हतास आणि तनिषासोबत तुझा साखरपुडा ठरत होता. रणवीरने अमनला नियाची संपूर्ण कहाणी सांगितली. तिचे प्रेग्नेंट असणे, तिच्या नवऱ्याचा अपघात, सासरच्यांचा छळ आणि काल रात्री गुंड्याने केलेला हल्ला. अमन शांतपणे सर्व ऐकत होता. कथा संपल्यानंतर तो रणवीरकडे एका बारीक नजरेने पाहू लागला. रणवीर, तू हे सर्व फक्त सहानुभूतीपोटी केले आहेस की? अमन बोलता बोलताच थांबला. की काय? रणवीरने डोळे बारीक करून विचारले. की तू नियाच्या प्रेमात पडला आहेस? अमनने आता थेट प्रश्न विचारला. तसा रणवीर स्तब्ध झाला. प्रेम हा शब्द त्याच्यासाठी नवीन होता. अमन, मला माहीत नाही. मला फक्त एवढं माहीत आहे की जेव्हा ती संकटात असते तेव्हा माझं डोकं काम करणं थांबवते. मला तिचं रक्षण करायचे आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हसू मला जगातील सर्वात सुंदर गोष्ट वाटते. याला जर प्रेम म्हणत असशील तर हो, कदाचित मी तिच्या प्रेमात पडलो आहे. रणवीरने स्वतःच्या भावना पहिल्यांदाच कबूल केल्या. तसा अमन गालात हसला. भावा, हे 100% प्रेमच आहे. पण लक्षात ठेव, निया अजूनही तिच्या भूतकाळातील दुःखातून बाहेर आलेली नाही. तिला तिच्या पहिल्या नवऱ्याची आठवण येत असेल. तुला अतिशय हळूवारपणे तिच्या हृदयात जागा बनवावी लागेल. मी वाट पाहीन अमन, आयुष्यभर वाट पाहीन. रणवीरच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. संध्याकाळी मेन्शनमध्ये निया बागेत झाडांना पाणी घालत होती. तेव्हा तनिषाने अचानक येऊन तिला एकाकी गाठले. तनिषा तिच्याजवळ गेली आणि तिने नियाच्या हातातून पाण्याचा पाईप हिसकावून फेकून दिला. ए निया, तनिषा चवताळून म्हणाली. तुला काय वाटते, रणवीर तुझ्यावर प्रेम करतो? तो फक्त तुझ्यावर दया दाखवतो. तू त्याच्यासाठी एका रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी आहेस, ज्याला त्याने घरात आणून ठेवले आहे. निया मात्र शांत उभी राहिली. तिने आत्मविश्वासाने तनिषाच्या डोळ्यात पाहिले. तनिषा मॅडम, रणवीरजी माझ्यावर दया दाखवत आहेत की प्रेम हे मला माहीत नाही. पण त्यांनी मला जो सन्मान दिला आहे तो तुम्ही कधीच समजू शकत नाही. मी त्यांची बायको आहे आणि ही माझी जागा आहे. तुझी ही हिंमत? तनिषाने रागाने हात वर केला आणि नियाच्या गालात चपराक मारण्याचा प्रयत्न केला. पण अचानक हवेतच तनिषाचा हात कोणीतरी घट्ट पकडला. तो रणवीर नव्हता, तर कल्याणी देवी होत्या. त्यांना बघून तनिषा आणि निया दोघीही चक्रावल्या. कल्याणी देवींनी तनिषाचा हात बाजूला केला. तनिषा, वर्मा घराणीची ही सून जरी मला पसंत नसली तरी या घराची अब्रू रस्त्यावर घालविण्याचा अधिकार तुला नाही.
तू माझ्या मेन्शनमध्ये एका कुलवधूवर हात उचलू शकत नाहीस. कल्याणी देवींच्या या वाक्याने नियाच्या मनात आशेची एक किरण जागी झाली. सासूबाईंच्या कठोर मनामागे एक तत्वनिष्ठ स्त्री दडलेली होती. रात्रीचे साधारण 8 वाजले असतील. रणवीर बेडरूममध्ये आला तेव्हा निया खिडकीपाशी उभी राहून आकाशातील चांदण्यांकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत भाव होता. रणवीर हळूच तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. त्याच्या शरीराचा सुगंध नियाला जाणवला. तसं तिने मागे ओढून पाहिलं. काय विचार चालला आहे मिसेस वर्मा? रणवीरने अत्यंत मऊ आणि मादक आवाजात तिच्या कानाजवळ विचारले. तसा नियाचा श्वास रोखला गेला. तिची छाती धडधडू लागली. तिने वळून रणवीरकडे पाहिले. दोघांमधील अंतर अवघ्या काही इंचाचे होते. रणवीरजी, तुम्ही आज ऑफिसमधून लवकर आलात? नियाने कचरतच विचारले. रणवीरने तिच्या कपाळावर आलेली केसांची लट हळूच मागे कानामागे सरकवली. त्याचं बोट नियाच्या गालाला स्पर्शून गेलं. तसा नियाच्या अंगावर शॉक बसल्यासारखा काटा आला. मला घरी येण्याची घाई झाली होती निया, रणवीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. कारण घरी माझी वाट पाहणारी माझी बायको होती. नियाचे डोळे रणवीरच्या ओठांवर आणि नंतर त्याच्या डोळ्यांवर गेले. रणवीर हळूहळू तिच्या जवळ झुकला. आता दोघांचे श्वास एकमेकात मिसळू लागले होते. पण त्याच वेळी नियाच्या मोबाईलवर एका अपरिचित नंबरवरून मेसेज आला. मेसेजचा आवाज ऐकून निया रणवीरपासून दूर झाली. तिने फोन उचलला आणि मेसेज वाचला. आणि तो मेसेज वाचताच तिच्या हातातून फोन खाली पडला. तिचा चेहराही पांढरा पडला. मेसेजमध्ये लिहिले होते, निया, तुझा नवरा आदित्य अपघातात मेला नाही, तर त्याचा खून करण्यात आला आहे. आणि तो खून दुसऱ्या कोणी नाही तर रणवीर वर्माच्या सांगण्यावरून झाला होता. ते 3 शब्द नियाच्या डोळ्यांसमोर नाचत होते. आदित्यचा खून झाला. फोनचा डिस्प्ले अजूनही पेटलेला होता आणि स्क्रीनवरचा तो मेसेज एखाद्या विषारी नागासारखा डसला होता. नियाचे पाय लटलटू लागले. तिच्या हातातील शक्ती निघून गेल्यासारखी झाली होती. तिच्या तोंडून एक बारीकशी किंकाळी बाहेर पडली आणि ती मागे सरकली. निया, काय झाले? रणवीरने क्षणाचाही विलंब न करता तिला सांभाळले. तू इतकी घाबरली आहेस? काय झाले? नियाने थरथरत्या बोटांनी जमिनीवर पडलेल्या मोबाईलकडे इशारा केला. रणवीरची नजर खाली गेली. त्याने फोन उचलला आणि स्क्रीनवरचा तो मेसेज वाचला. मेसेज वाचताच त्याचे डोळे रागाने लाल झाले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. हा निव्वळ मूर्खपणा आहे, रणवीर गरजला. हा मेसेज कोणी पाठवला आहे? निया, तू या असल्या फालतू मेसेजवर विश्वास ठेवणार आहेस का? नियाने रणवीरच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात एका बाजूला रणवीरबद्दल वाटणारा आदर आणि हळूवार प्रेम होते, तर दुसऱ्या बाजूला तिच्या मेलेल्या नवऱ्याच्या प्रेमाची आणि संशयाची काहूर उठली होती. रणवीरजी, नियाचा आवाज कापत होता. माझ्या आदित्यशी तुमचे काय वैर असणार? तुम्ही तर एवढे मोठे उद्योगपती, पण तो अपघात कसा झाला होता हे मला आजपर्यंत पूर्णपणे समजलेच नाही. पोलीस रिपोर्टमध्येही काही गोष्टी अस्पष्ट होत्या. निया, रणवीरने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला स्वतःकडे वळवले. त्याचा आवाज गंभीर पण कळकळीचा होता. तुला खरोखरच वाटते का की मी असा नीच प्रकार करेल? मी आदित्यला ओळखतही नव्हतो. तुझ्या आयुष्यात मी येण्याआधी मला तुझा भूतकाळ माहीतही नव्हता. मग हा मेसेज कोणी आणि का पाठवला? नियाने रडतच विचारले. मला थोडा वेळ दे. मी या मेसेज मागे असलेल्या व्यक्तीचा शोध घे. पण तोपर्यंत प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.
रणवीरने तिचे हात आपल्या हातात घेऊन विनवणीच्या स्वरात म्हटले. तशी नियाने खाली मान घातली. तिने काहीच उत्तर दिले नाही. त्या एका मॅसेजने त्यांच्यात नुकत्याच निर्माण होऊ पाहत असलेल्या नाजूक प्रेमाच्या फुलाला मोठा तडा दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्मा मेन्शनमध्ये तणाव स्पष्ट जाणवत होता. निया रात्रभर झोपली नव्हती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे खाली आली, पण तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पूर्णपणे गायब होते. कल्याणी देवी आणि तनिषा हॉलमध्ये बसून नाश्ता करत होत्या. तनिषाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित आणि विजयी स्मित हास्य होते, जे नियाच्या नजरेतून सुटले नाही. हा मॅसेज तनिषाने तर पाठवला नसेल? नियाच्या मनात शंका आली. त्याचवेळी रणवीर घाईघाईने खाली आला. त्याने सूट घातला नव्हता. त्याचे केस विस्कटलेले होते. तो रात्रभर त्याच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आणि वकिलांशी फोनवर बोलत होता. रणवीर, तू नाश्ता न करता कुठे चाललास? कल्याणी देवीने विचारले. मला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे आहे आई. रणवीरने नियाकडे एक तीव्र नजर टाकली. तिने मात्र तिची नजर चुकवली. रणवीरने मनातल्या मनात निर्धार केला, जोपर्यंत या मॅसेज मागचे सत्य शोधून काढत नाही आणि स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मनातच विचार करून रणवीर निघून गेला. दुपारी 3 वाजता निया मेन्शनच्या बागेत शांतपणे बसली होती. तेवढ्यात तिच्या सासरचा धीर विक्रम तिथे आला. मेन्शनच्या सिक्युरिटीला हुलकावणी देऊन तो मागच्या दाराने बागेत शिरला होता. वहिनी साहेब, विक्रमचा तो जुना घोगरा आवाज ऐकून निया दचकून उठली. विक्रम, तू इथे काय करतोयस? त्याला बघताच निया घाबरून मागे सरकली. विक्रम उपरोधाने हसला आणि त्याने तोंडातील गुटखा थुंकला. काय वहिनी, श्रीमंत घरात आल्यावर आम्हाला विसरलीस का? आणि तो काल रात्रीचा मेसेज मिळाला की नाही? त्याचं बोलणे ऐकून निया स्तब्ध झाली. काय? तो मेसेज तू पाठवला होतास? हो, मीच पाठवला होता. बोलतच विक्रम पुढे आला. आता कळले का तुझा हा श्रीमंत नवरा रणवीर वर्मा किती मोठा कपटी आहे ते? तो खोटे बोलतोयस, निया ओरडली. रणवीरजी असे काहीही करू शकत नाही. खोटे? विक्रमने खिशातून काही जुनी कागदपत्रे आणि एक पेनड्राईव्ह काढला. हे बघ, आदित्य दादाच्या अपघाताच्या दिवशी ज्या ट्रकने दादाच्या गाडीला उडवले होते, तो ट्रक वर्मा ट्रान्सपोर्टच्या नावावर रजिस्टर्ड होता आणि त्या ट्रक ड्रायव्हरला एका आठवड्यात जामिनीवर सोडवण्यासाठी रणवीर वर्माच्या कंपनीतून पैसे गेले होते. ते बघून नियाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिच्या डोळ्यांसमोर जशी अंधारी आली. हे 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 अशक्य आहे. ती भिंतीला टेकली. हेच सत्य आहे निया, विक्रम तिच्या जवळ येत म्हणाला. रणवीर वर्माला तुझ्या नवऱ्याचा मार्ग काढायचा होता, कारण त्याची नजर आधीपासूनच तुझ्यावर होती. आता जर तुला या सत्याचा बदला घ्यायचा असेल आणि पोलिसात तक्रार करायची नसेल, तर मला 50 लाख रुपये दे. नाहीतर मी हा पुरावा मीडियामध्ये देईन आणि तुझ्या नवीन नवऱ्याला जेलमध्ये पाठवेन. विक्रमने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. इथे नियाचे डोके आता सुन्न झाले होते. एका बाजूला तिचा मेलेला नवरा आदित्य आणि दुसऱ्या बाजूला ज्या माणसाने तिला आधार दिला, तिच्या बाळाला नाव दिले, तो रणवीर. त्याचवेळी इकडे शहरातल्या एका जुन्या पोलीस स्टेशन बाहेर रणवीर आणि त्याचा मित्र अमन उभे होते. रणवीरने ज्या नंबरवरून मेसेज आला होता त्याचा IP ॲड्रेस ट्रॅक केला होता. रणवीर, मला ट्रक ड्रायव्हरची फाईल मिळाली आहे, अमन घाईघाईने बाहेर येत म्हणाला. 4 महिन्यांपूर्वी ज्या ट्रकने आदित्यच्या गाडीला उडवली, तो ट्रक खरोखरच तुझ्या एका सबकॉन्ट्रॅक्टरचा होता. काय? हे कोण? रणवीर हादरला. हो, पण थांब, अमन पुढे म्हणाला. तो ट्रक तुझ्या कंपनीचा होता, पण त्या दिवशी तो ट्रक चोराने पळवला होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट,
तो ट्रक पळवणारा आणि अपघात घडवून आणणारा माणूस दुसरा कोणी नसून विक्रम होता. हे ऐकून रणवीरचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. विक्रम? नियाचा धीर? हो, विक्रमवर प्रचंड जुगाराची कर्ज होती. आदित्यने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता आणि त्याला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. म्हणूनच विक्रमने तुझ्या कंपनीचा ट्रक चोरून आदित्यचा अपघात घडवला आणि तो तुझ्या कंपनीवर आणि तुझ्या ढकलण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो तुझ्याकडून इन्शुरन्स आणि ब्लॅकमेल करून करोडो रुपये उकळू शकेल. रणवीरच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हे सर्व कारस्थान विक्रमचे होते. अमन सर, मला आत्ताच्या आत्ता मेन्शनमध्ये पोहोचले पाहिजे, रणवीर ओरडला. मेन्शनच्या बागेत विक्रमने नियाचा हात घट्ट पकडला होता. बोल निया, 50 लाख रुपये कुठे आहेत की मी पोलिसांना बोलवू? सोड माझा हात. निया सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची ताकद कमी पडत होती. तुला पैसे द्यावेच लागतील. विक्रमने तिला जोरात ढकलले. निया तोल जाऊन जमिनीवर पडणारच होती, पण ऐनवेळी 2 मजबूत हातांनी तिला पाठीमागून सावरले. ते हात दुसऱ्या कोणाचे नसून रणवीरचे होते. रणवीरने नियाला मागे केले आणि एका क्षणाचाही विचार न करता विक्रमच्या तोंडावर असा जोरदार मुक्का मारला की विक्रम तोंडातून रक्ताची धार काढत लांब जाऊन पडला. माझ्या बायकोला पुन्हा हात लावलास तर तुझे हात धडा वेगळे करेन, रणवीर वाघासारखा गरजला. हॉलमधून कल्याणी देवी आणि तनिषासुद्धा बागेत धावत आल्या. विक्रम जमिनीवरून उठत ओरडला, तू मला मारतोयस? या बघ या पुण्याला, यानेच तुझ्या नवऱ्याचा खून केलाय. रणवीरने खिशातून स्वतःचा फोन काढला आणि पोलीस इन्स्पेक्टरला कॉल लावला. इन्स्पेक्टर, आरोपी माझ्या मेन्शनमध्ये आहे, त्याला घेऊन जा. 2 मिनिटात पोलीस बागेत शिरले. इन्स्पेक्टरने विक्रमच्या हातात हँडकफ ठोकले. इन्स्पेक्टर नियाकडे वळून म्हणाले, मॅडम, हा माणूस तुमचा धीर विक्रम आहे. 4 महिन्यांपूर्वीच याने दारूच्या नशेत आणि पैशांच्या हव्यासापोटी तुमच्या नवरा आदित्य पटवर्धन यांचा खून केला होता. याने वर्मा कॉर्पोरेशनचा ट्रक चोरून हा अपघात घडवला होता. मिस्टर रणवीर वर्मा यांचा यात काहीही संबंध नाही. उलट त्यांनीच आम्हाला हा पुरावा शोधून दिला आहे. पोलीस विक्रमला ओढत घेऊन गेले. विक्रम ओरडत राहिला, पण सत्य आता सर्वांसमोर उघडे पडले होते. आता त्या बागेत शांतता पसरली होती. निया तिथे जमिनीवर बसली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. तिच्या माणसावर संशय घेत होती. तो माणूस निर्दोष होता. उलट त्यानेच तिच्या पतीच्या खऱ्या खुन्याला पकडून दिले होते. रणवीर हळूच तिच्यासमोर खाली बसला. त्याने नियाचे अश्रू पुसले. निया, आता तरी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? रणवीरने अत्यंत मऊ आवाजात विचारले. नियाने रणवीरकडे पाहिले. तिचे हृदय पश्चातापाने भरून आले होते. तिने काहीही विचार न करता रणवीरच्या गळ्यात हात टाकले. त्याच्या छातीवर डोके ठेवून जोरात रडू लागले. मला माफ करा रणवीरजी, मला माफ करा. मी तुमच्यावर संशय घेतला. मला माफ करा. निया हुंदके देत होती. रणवीरने तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवला. त्याने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. निया, शांत हो निया, मी तुला कधीच अंतर देणार नाही. बाजूला उभ्या असलेल्या कल्याणी देवींच्या डोळ्यात हे दृश्य पाहून पहिल्यांदाच पाजर फुटला. नियाचे दुःख आणि रणवीरचे तिच्यावरील निस्सीम प्रेम पाहून कल्याणी देवींचे कठोर मन हळूहळू वितळू लागले होते. पण तनिषाचे डोळे मात्र क्रोधाने आणि मत्सराने जळत होते. मी या नियाला नष्ट करूनच राहीन. तिने मनात नवीन कट रचायला सुरुवात केली होती. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा.
तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.